वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मानसशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 8 स्मृती या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकात जे प्रश्न दिलेले आहेत तो स्वाध्याय, त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला अ. खालील वाक्ये योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. वाक्य दिलेलं आहे, पर्याय दिलेले आहेत आणि उत्तर निवडल्यानंतर विधान पूर्ण लिहायचं. 1. स्मृती ही टिंबटिंब आहे. पर्याय प्रक्रिया, कृती, प्रतिसाद. याचं अचूक उत्तर आहे प्रक्रिया. स्मृती ही प्रक्रिया आहे असं पूर्ण वाक्य लिहायचं. 2. टिंबटिंब हा दीर्घकालीन स्मृतीसाठी महत्त्वाचा घटक आहे. पर्याय ग्रहण, धारणा, प्रत्यानयन. आणि याचं अचूक उत्तर आहे धारणा. तिसरं विधान आहे टिंबटिंब स्मृती ही सर्वात कमी कालावधीसाठी असते. अ. वेदनिक, ब. अल्पकालिक, क. दीर्घकालिक. अचूक उत्तर आहे वेदनिक. क्रमांक 4. टिंबटिंब स्मृतीला कार्यरत स्मृती असे म्हणतात. पर्याय वेदनिक, अल्पकालिक, दीर्घकालिक. आणि अचूक उत्तर आहे अल्पकालिक. क्रमांक 5 विधान. टिंबटिंब या प्रकारच्या स्मृतीची क्षमता अमर्याद असते. पर्याय वेदनिक, अल्पकालिक, दीर्घकालिक. अचूक उत्तर आहे त्याचं दीर्घकालिक. 6. अल्पकालिक स्मृतीची कक्षा टिंबटिंब आहे. पर्याय 5 अधिक ऑब्लिक -2, 7 प्लस आहे ऑब्लिक -2, 9 प्लस ऑब्लिक आहे -2. अचूक उत्तर आहे याचं 7 प्लस ऑब्लिक -2. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगायचं. बरोबर आहे की चुकीचं सांगायचं. 1. आपल्या वेदनेंद्रियांना देखील स्मरण असते. याचं उत्तर आहे बरोबर. क्रमांक 2. अल्पकालिक स्मृतीची साठवण क्षमता अमर्याद असते. याचं उत्तर आहे चूक किंवा हे विधान चूक आहे. 3. तथ्ये व घटना यांच्या जागृत स्मृतीला व्यक्त स्मृती असं म्हणतात. याचं उत्तर आहे बरोबर. क्रमांक 4 विधान. अव्यक्त स्मृती म्हणजे कौशल्याविषयीची स्मृती होय. चौथं विधान जे आहे ते आहे बरोबर. क्रमांक 5. एखाद्या गोष्टीचा अर्थ, संकल्पना, तर्काधिष्ठित नियम याबाबतची स्मृती म्हणजे घटना स्मृती होय. हे विधान आहे चूक. 6वं विधान. प्रत्यावहन पद्धतीला बचत पद्धत असेही म्हणतात. हे विधान सुद्धा आहे चूक. 7. प्रकाश झोत स्मृती हे सर्वात उत्तम प्रकारचे स्मरण आहे. याचं उत्तर आहे बरोबर. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच क आहे. गटात न बसणारे शब्द शोधा. शब्दांचा गट दिलाय आणि त्यामध्ये एक विसंगत आहे, वेगळा घटक आहे, ते शोधायचा. 1. संकेतन, साठवण, प्रत्यानयन, अगदी जिभेच्या टोकावरची घटना. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे अगदी जिभेच्या टोकावरची घटना. 2. शब्दसूचक पद्धत, बिंदुपथ पद्धत, खंडीकरण पद्धत, पाठांतर पद्धत, प्रथम अक्षर तंत्र. यापैकी पाठांतर पद्धत या गटात न बसणारा शब्द आहे. 3. वेदनिक स्मृती, अल्पकालिक स्मृती, दीर्घकालिक स्मृती, तपशीलवार सराव. या गटामध्ये न बसणारा शब्द आहे तपशीलवार सराव. 4. प्रत्यावाहन, प्रत्याभिज्ञान, पुनरध्ययन, ठशांचा ऱ्हास. या गटामध्ये न बसणारा शब्द ठशांचा ऱ्हास. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ड आहे. जोड्या लावा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये स्मृती सुधार तंत्रे, सर्वात चांगले स्मरण, कार्यरत स्मृती, संघटित स्मृती, बऱ्याच दिवसानंतर हार्मोनियम वाजवणे, संवेदना, प्रक्रियेवर आधारित निबंध लिहिणे.
ब गटामध्ये अल्पकालिक स्मृती, जाहीर स्मृती, अव्यक्त स्मृती, प्रकाश झोत स्मृती, बिंदू पथ पद्धत, दीर्घकालिक स्मृती, प्रत्यावाहन पद्धत, पुनरुद्धरण पद्धत, अशा 8 बाबी दिलेल्या आहेत. आता जोड्या लावूया आपण. क्रमांक 1 ची जोडी आहे 5. स्मृती सुधार तंत्रे, त्याची जोडी आहे बिंदू पथ पद्धत. तुम्ही असं लिहायचं नाही आहे, तर स्मृती सुधार तंत्रे लिहून त्याच्या पुढे बिंदू पथपद्धत लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. क्रमांक 2 ची जोडी आहे 4. सर्वात चांगले स्मरण, त्याची जोडी आहे प्रकाश झोत स्मृती. क्रमांक 3 तिसऱ्याला तिसरीच जोडी आहे कार्यरत स्मृती, अव्यक्त स्मृती. क्रमांक 4 संघटित स्मृती, त्याची जोडी आहे 6. दीर्घकालिक स्मृती. क्रमांक 5 पाचव्याची जोडी पुन्हा तिसरी आहे बऱ्याच दिवसानंतर हार्मोनियम वाजवणे, अव्यक्त स्मृती. क्रमांक 6 संवेदना प्रक्रियेवर आधारित निबंध लिहिण्याची जोडी आहे 7. प्रत्यावाहन पद्धत. अशा प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न क्रमांक आहे 2. खाली दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. तुमच्या जीवनामधील एखादे प्रकाशझोत स्मृतीचे उदाहरण स्पष्ट करा. 2. बॅडलेचे कार्यरत स्मृतीचे प्रारूप स्पष्ट करा. 3. अगदी जिभेच्या टोकावरची घटना उदाहरणासह स्पष्ट करा. 4. घटना स्मृती म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. 5. प्रेरित विस्मरण म्हणजे काय. आता या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, तुमच्या जीवनातील एखादे प्रकाशझोत स्मृतीचे उदाहरण स्पष्ट करा. उत्तर, माझ्या जीवनातील प्रकाशझोत स्मृतीचे उदाहरण. आता हेच उदाहरण तुम्ही लिहायचं असतं, नाही तर तुम्ही कोणतंही दुसरं उदाहरण लिहू शकता. 3 जुलै 2015 रोजी माझ्या घरासमोरील 3 मजली इमारत रात्री 10:40 अचानक कोसळली व जमीनदोस्त झाली. इमारत कोसळताना प्रचंड मोठा आवाज झाला. क्षणात धुळीचे लोट खूप उंचीपर्यंत हवेत पसरले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही माणसे अडकली, काही बाहेर फेकली गेली. सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला. स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. सर्वत्र काळोख पसरला होता व त्यातच मुसळधार पाऊस सुरू झाला. अग्निशामक दलाशी संपर्क साधण्यात आला व अर्ध्या तासाच्या आतच बचाव कार्यास सुरुवात झाली. इमारतीच्या ढिगाऱ्याखालील अनेक छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात येत होते. इमारतीतील 55 रहिवाशांपैकी 16 रहिवाशांनी या दुर्दैवी घटनेत प्राण गमावले. घटनेच्या दृश्यांसह, लोकांच्या आक्रोशांसह आणि भीतीच्या आणि दुःखाच्या भावनेसह आजही मला ती दुर्दैवी घटना जशीच्या तशी आठवते. ही घटना मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. दुसरा प्रश्न आहे, बॅडलेचे कार्यरत स्मृतीचे प्रारूप स्पष्ट करा. उत्तर, बॅडलेचे कार्यरत स्मृतीचे प्रारूप पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. 1. प्रमुख कार्यकारी अधिकारी. कार्यरत स्मृतीतील प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रक्रियेद्वारे विविध प्रकारची माहिती कोठे व कशी साठवावी हे ठरवले जाते व त्यानुसार संबंधित यंत्रणांवर नियंत्रण ठेवले जाते. 2. ध्वनी संबंधित वलय. ध्वनी संबंधित वलयांद्वारे शाब्दिक माहिती साठवली जाते. याचे पुढील 2 भाग पडतात. 1. श्रवण साठा. यात शब्द ज्या प्रकारे ऐकू येतो त्याविषयीची स्मृती जतन केली जाते. श्रवण साठा म्हणजे जणू आतील कान होय. 2. उच्चारा संबंधित वलय. यात शब्दाच्या उच्चाराविषयीची स्मृती जतन केली जाते व त्याची वारंवार उजळणी केली जाते. उच्चार संबंधित वलय म्हणजे जणू काही आतील आवाज होय. 3. घटना संबंधित आघात प्रतिबंधक यंत्रणा. घटना संबंधित आघात प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती यांना जोडते. घटना संबंधित आघात प्रतिबंधक यंत्रणेद्वारे क्रमवार पद्धतीने घटनांची माहिती जतन केली जाते. 4. दृश्य अवकाशीय पाटी. दृश्य अवकाशीय पाटी या यंत्रणेद्वारे माहितीची दृक प्रतिमा, त्रिमितीय प्रतिमा यांचा विविध कार्यात वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 3.
अगदी जिभेच्या टोकावरची घटना उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: 1. दीर्घकालिक स्मृतीतील माहिती वर्गीकरण करून साठवली जाते व संबंधित वर्गीकरण प्रणालीचा आधार घेत माहिती भविष्यात आठवली जाते. 2. काही वेळा दीर्घकालिक स्मृतीतील माहिती तात्काळ आठवत नाही. अशा वेळी ती माहिती अगदी जिभेच्या टोकावर किंवा ओठांवर असल्याचे व्यक्तीला जाणवते. 3. संबंधित माहितीची वर्गीकरण प्रणाली आठवल्यास व्यक्तीला ती माहिती तात्काळ आठवते. 4. उदाहरणार्थ, एखाद्या हुशार विद्यार्थ्याचे नाव शिक्षकांच्या दीर्घकालिक स्मृतीत असते, परंतु काही वेळा पाहिजे तेव्हा त्या विद्यार्थ्याचे नाव पटकन आठवत नाही. अशा वेळी नाव 4 अक्षरी आहे, नावात शेवटी लेश आहे का मेश आहे असे काहीतरी आहे, अशा माहितीची साठवण करीत असताना वापरलेल्या वर्गीकरण प्रणाली आठवून पाहिल्या जातात व परिणामी संबंधित विद्यार्थ्याचे नाव अखिलेश असल्याचे पटकन आठवते. प्रश्न क्रमांक 4. घटना स्मृती म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: 1. घटना स्मृती हा व्यक्त स्मृतीचा एक प्रकार होय. तथ्ये आणि घटना यांच्या जागृत स्मृतींना व्यक्त स्मृती म्हणतात. 2. विशिष्ट घटना व अनुभव यांच्याशी संबंधित स्मृती म्हणजे घटना स्मृती होय. 3. घटना स्मृतीतील माहिती संबंधित घटनेची वेळ व जागा, घटनेशी संबंधित भावना व इतर अनेक तपशिलांसह क्रमवार आठवता येते. 4. उदाहरणार्थ, शाळेच्या निरोप समारंभाच्या वेळी मुख्याध्यापकांनी केलेले भाषण, महाविद्यालयातील पहिला दिवस व त्या दिवशी घडलेल्या वेगवेगळ्या घटना इत्यादी घटनांची स्मृती तपशीलवार दीर्घकालिक स्मृतीत जतन केली जाते. प्रश्न 5. प्रेरित विस्मरण म्हणजे काय? उत्तर: 1. अजाणतेपणी किंवा जाणीवपूर्वक एखादी माहिती विसरणे म्हणजे प्रेरित विस्मरण होय. 2. प्रेरित विस्मरणाचे दमन आणि विचार दडपणे हे 2 मुख्य प्रकार पडतात. 3. संघर्षमय, अनैतिक, अपायकारक, त्रासदायक, अस्वीकृत विचार अजाणतेपणी अबोध मनात दडपणे म्हणजे दमन होय. उदाहरणार्थ, सागर त्याच्या अजाणतेपणी त्याच्या मित्राने केलेल्या अपमानाच्या स्मृती अबोध मनात दमित करतो. 4. संघर्षमय, अनैतिक, अपायकारक, त्रासदायक, अस्वीकृत विचार जाणीवपूर्वक दडपणे म्हणजे विचार दडपणे होय. उदाहरणार्थ, सागरला मित्राने केलेला अपमान मित्र बोलू लागला की आठवतो, परंतु मैत्रीस तडा जाऊ नये म्हणून मित्राशी बोलत असताना मित्राने केलेला अपमान सागर जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न क्रमांक 3. तुलना करा. 1. अव्यक्त स्मृती, व्यक्त स्मृती. 2. अल्पकालिक, दीर्घकालीन स्मृती. 3. अर्थपर स्मृती, घटना स्मृती. 4. साठवण अपयश, प्रत्यानयन अपयश. 5. प्रत्यावहन पद्धत, प्रत्याभिज्ञान पद्धत. याची आपण तुलना करूया. क्रमांक 1. अव्यक्त स्मृती आणि व्यक्त स्मृती. उत्तर: 1. अव्यक्त स्मृतीस क्रियात्मक स्मृती असेही म्हणतात. विविध क्रिया करण्याच्या संदर्भातील स्मृती म्हणजे क्रियात्मक स्मृती होय. एखाद्या क्रियेच्या नियमित सरावातून या क्रियेच्या संदर्भातील क्रियात्मक स्मृती निर्माण होते. 2. तथ्य आणि घटना यांच्या जागृत स्मृतींना व्यक्त स्मृती म्हणतात. व्यक्त स्मृतीत घटना स्मृती, अर्थपर स्मृती, आत्मचरित्रात्मक स्मृती, प्रकाशझोत स्मृती इत्यादी प्रकारांचा समावेश होतो. 2. अल्पकालिक स्मृती आणि दीर्घकालिक स्मृती. उत्तर: 1. अल्पकाळ टिकणारी स्मृती म्हणजे अल्पकालिक स्मृती होय. अल्पकालिक स्मृतीतील माहिती 15 ते 30 सेकंदापर्यंत लक्षात राहते. 2. दीर्घकाळ टिकणारी स्मृती म्हणजे दीर्घकालिक स्मृती होय. दीर्घकालिक स्मृतीतील माहिती सर्वसाधारणपणे आयुष्यभरासाठी लक्षात राहते. क्रमांक 3. तुलना करूया. अर्थपर स्मृती, घटना स्मृती. स्क्रीनशॉट काढत राहा. उत्तर: 1. सामान्य ज्ञान, तर्काधिष्ठित नियम, व्याकरणाचे नियम इत्यादी बाबींशी निगडित स्मृती म्हणजे अर्थपर स्मृती होय. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द याबाबतची स्मृती. 2. विशिष्ट घटना व अनुभव यांच्याशी संबंधित स्मृती म्हणजे घटना स्मृती होय.
उदाहरणार्थ 10वीच्या निकालाच्या दिवशी पालकांनी केलेल्या कौतुकाबद्दलच्या स्मृती. 4. साठवण अपयश आणि प्रत्यानयन अपयश. उत्तर. 1. अपुरे अवधान, प्रेरणेचा अभाव, कोलाहल इत्यादी अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे माहितीची साठवण अयोग्य होते व या साठवण अपयशामुळे माहितीचे विस्मरण होते. उदाहरणार्थ शेजाऱ्यांनी खूप मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यांच्या आवाजाच्या अडथळ्यामुळे मोहितला अध्ययन केलेली कविता योग्य प्रकारे स्मृतीत साठवता आली नाही व त्या कवितेचे विस्मरण झाले. 2. डोकेदुखी, पोटदुखी इत्यादी शारीरिक त्रस्ततेमुळे किंवा भीती, नैराश्य इत्यादी मानसिक त्रस्ततेमुळे आवश्यक त्यावेळी माहिती आठवत नाही व प्रत्यानयन अपयशामुळे माहितीचे विस्मरण होते. उदाहरणार्थ परीक्षेचे प्रमाणाबाहेर दडपण घेतलेल्या मोहितला परीक्षेची पूर्ण तयारी झालेली असूनही ऐनवेळी काही आठवले नाही. क्रमांक 5. प्रत्यावाहन पद्धत आणि प्रत्याभिज्ञान पद्धत. उत्तर. 1. कोणत्याही स्मरणचिन्हांशिवाय पूर्वी अध्ययन केलेल्या साहित्याचे किती प्रमाणात स्मरण होते त्याविषयीची नोंद घेऊन स्मरण गुणांक मोजणारी पद्धत म्हणजे स्मृतिमापनाची प्रत्यावाहन पद्धत होय. उदाहरणार्थ परीक्षेत पर्यायांविना विचारण्यात आलेल्या रिकाम्या जागा भरणे. 2. स्मरणचिन्हांच्या आधारे पूर्वी अध्ययन केलेल्या साहित्याची किती प्रमाणात ओळख पटवता येते त्याविषयीची नोंद घेऊन स्मरण गुणांक मोजणारी पद्धत म्हणजे प्रत्याभिज्ञान पद्धत होय. उदाहरणार्थ परीक्षेत पर्यायांसह विचारण्यात आलेल्या रिकाम्या जागा भरणे. प्रश्न क्रमांक 4. तुम्ही काय कराल ते लिहायचे. जर पुढील परिस्थिती दिली आहे तुम्ही काय कराल. 1. तुमच्या महाविद्यालयात वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाबाबत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तुम्हाला व्याख्यान तयार करायचे आहे. 2. मानसशास्त्राच्या वार्षिक परीक्षेसाठी पॉवर मेथडच्या आधारे तुम्ही कशी तयारी कराल. पाहूया आपण या प्रसंगी काय करणार ते. 1. तुमच्या महाविद्यालयात वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाबाबत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तुम्हाला व्याख्यान तयार करायचे आहे. उत्तर. महाविद्यालयात वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाबाबत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व्याख्यान तयार करायचे असल्यास पुढील बाबी करेन. आता यात तुम्ही आणखी भर घालू शकता. 1. व्याख्यान एका कागदावर लिहून काढील. 2. व्याख्यानातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करून प्रत्येकातील पहिला शब्द किंवा अक्षर लक्षात ठेवीन. 3. व्याख्यानाची उजळणी करीन. 4. व्याख्यानातील कोणते मुद्दे नीट आठवत आहेत, कोणते मुद्दे आठवण्यास थोडे अधिक कष्ट घ्यावे लागत आहेत याचा पुनर्विचार करून व्याख्यानाचा सराव करीत राहील. 2. मानसशास्त्राच्या वार्षिक परीक्षेसाठी पॉवर मेथडच्या आधारे तुम्ही कशा प्रकारे तयारी कराल. उत्तर. मानसशास्त्राच्या वार्षिक परीक्षेसाठी पॉवर मेथडच्या आधारे पुढील प्रकारे तयारी करीन. 1. प्रिपेअर म्हणजे सज्जता. मानसशास्त्राच्या सर्व पाठांचा उत्तम अभ्यास करायचा आहे अशी स्वयंसूचना देईल. स्वतःला अभ्यासासाठी सज्ज करेन. 2. ऑर्गनाइज म्हणजे आयोजन. मानसशास्त्राच्या वार्षिक परीक्षेसाठी एकूण किती धडे आहेत, कोणते धडे सोपे आहेत, कोणते अवघड आहेत याबाबत विचार करेन आणि अभ्यासाचे वेळापत्रक बनवीन. नंतर 3. W म्हणजे वर्क कार्य. बनवलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष अभ्यास करेन. 4. E म्हणजे इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यमापन. अभ्यासलेले किती लक्षात राहिले व काय व किती लक्षात ठेवणे अवघड गेले ते शोधीन व त्याची नोंद ठेवीन. 5. R म्हणजे रिथिंक पुनर्विचार. नेमके काय, किती व कोणत्या कारणांमुळे लक्षात ठेवणे अवघड गेले याचा वस्तुनिष्ठपणे विचार करीन व पुन्हा सक्रियतेने अभ्यास करीन. प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहा. 1. दीर्घकालिक स्मृतीची वैशिष्ट्ये. 2. स्मृती सुधार तंत्रे. 3. प्रेरित विस्मरण. 4. विस्मरणाची कारणे. आपण टिपा पाहूया. क्रमांक 1. दीर्घकालिक स्मृतीची वैशिष्ट्ये. उत्तर. 1. दीर्घकालिक स्मृतीची क्षमता अमर्याद असते व दीर्घकालिक स्मृतीतील माहिती सर्वसाधारणपणे आयुष्यभरासाठी लक्षात राहते. 2. दीर्घकालिक स्मृतीतील माहितीचे सहसा विस्मरण होत नाही.
3. दीर्घकालीन स्मृतीतील माहिती सुनियोजित पद्धतीने वर्गीकरण करून साठवलेली असते. दुसरी टिपा आहे स्मृती सुधार तंत्रे. आता स्मृती सुधार तंत्रे बरेच आहेत. किती गुणांना प्रश्न येतो त्यावर आधारित राहील की यातले किती मुद्दे लिहायचे. 3 गुणांना आला तर 3 गुणांना, किंवा जास्त आला तर जास्त लिहा. मी सगळे घेतलेले आहेत इथे. उत्तर स्मृती सुधार तंत्रे पुढील प्रमाणे आहेत. 1. शब्दसूचक पद्धती. व्याख्या किंवा सिद्धांत लक्षात ठेवताना किंवा विदेशी भाषेतील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवताना शब्दसूचक पद्धतीचा उपयोग करून स्मृती सुधारता येते. उदाहरणार्थ सुरू मात असे शब्द लक्षात ठेवून सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र हे तत्वज्ञान विषयात समाविष्ट होते अशी माहिती स्मरणात ठेवता येते. दुसरं, संकेतीकरण वैशिष्ट्य. एखादी माहिती लक्षात ठेवत असताना विविध संदर्भही लक्षात ठेवले असता स्मृती सुधारते. उदाहरणार्थ एखाद्या पाठाची माहिती स्मरणात ठेवताना तो पाठ शिकवताना शिक्षकांनी सांगितलेली उदाहरणे, शिक्षकांनी विचारलेले प्रश्न, तुम्ही किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनी दिलेली उत्तरे इत्यादी बाबींचा संदर्भही लक्षात ठेवला असता पाठाचे अधिक चांगल्या प्रकारे स्मरण होते. क्रमांक 3. बिंदू पथ पद्धत. माहिती लक्षात ठेवत असताना विशिष्ट काल्पनिक पथ तयार करून माहिती लक्षात ठेवली असता स्मृती सुधारते. उदाहरणार्थ घरापासून महाविद्यालयापर्यंतचा रस्ता व त्यातील काही दुकाने डोळ्यांसमोर आणून व प्रत्येक दुकानाच्या नावाबरोबर काही माहिती लक्षात ठेवली असता स्मृती सुधारते. क्रमांक 4. स्मृतीवर्धक युक्त्या. प्रथम अक्षरतंत्र किंवा युक्ती, खंडीकरण पद्धत यासारख्या स्मृतीवर्धक युक्त्या वापरून स्मृती सुधारते. प्रथम अक्षरतंत्रात माहितीतील पहिले अक्षर लक्षात ठेवून स्मृती वाढवता येते. उदाहरणार्थ वेदी असा शब्द लक्षात ठेवून स्मृतीचे वेदनिक स्मृती, अल्पकालिक स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती असे 3 प्रकार लक्षात ठेवता येतात. खंडीकरण पद्धतीत एखादा दूरध्वनी क्रमांक 3 तुकड्यात तोडून लक्षात ठेवता येतो. क्रमांक 5. सराव. अध्ययन केलेल्या माहितीचा अर्थपूर्ण सराव केल्याने स्मृती सुधारते. उदाहरणार्थ एखाद्या प्रकरणाची वारंवार उजळणी केली असता त्या प्रकरणाचे परिणामकारक स्मरण होते. 6. व्यत्यय किंवा अवरोध किंवा निरोधन कमी करणे. 2 आशयांचे किंवा माहित्यांचे लागोपाठ अध्ययन केल्याने उद्भवू शकणारे व्यत्यय टाळण्यासाठी 2 आशयांदरम्यान किंवा माहित्यांदरम्यान विशिष्ट कालावधीचे अंतर ठेवून अध्ययन केल्याने स्मृती सुधारते. उदाहरणार्थ 2 अध्ययनांदरम्यान 10 मिनिटांची विश्रांती घेतली असता स्मृती सुधारते. 7वं तंत्र आहे पॉवर पद्धती. म्हणजे P प्रिपेअर सज्जता, O ऑर्गनाइज म्हणजे आयोजन, W म्हणजे वर्क कार्य, E म्हणजे इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यमापन आणि R म्हणजे रिथिंक पुनर्विचार. या टप्प्यांचा किंवा पद्धतींचा अवलंब करून अध्ययन केल्याने स्मृती सुधारते. उदाहरणार्थ एखाद्या प्रकरणाचे स्मरण करण्यासाठी, प्रकरण शिकण्यासाठी व लक्षात ठेवण्यासाठी सज्ज होणे, प्रकरणात किती पाने आहेत, किती तक्ते आहेत, किती आकृत्या आहेत, उपलब्ध वेळ किती आहे इत्यादी बाबींचा विचार करून आयोजन करणे, प्रकरण प्रत्यक्षात अभ्यासणे व स्मरणात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, प्रकरण किती स्मरणात राहिले हे तपासून पाहणे, आवश्यक त्या सुधारणांचा पुन्हा विचार करणे इत्यादी पायऱ्यांचा अवलंब केल्यास प्रकरणाचे अध्ययन व स्मरण परिणामकारकरित्या होते. तिसरं आहे प्रेरित विस्मरण. ही टिपा. आता याचं उत्तर जे प्रश्न क्रमांक आपण दुसरा अभ्यासलाय त्यातला जो 5वा प्रश्न आहे, 5व्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच प्रेरित विस्मरण इथे लिहा. आता पुन्हा इथे जर मी उत्तर घेतलं तर व्हिडिओ लेक्चर खूप मोठं होईल, म्हणजे मागे तुम्ही जाऊन पाहू शकता. प्रश्न क्रमांक 2 मधील 5वा प्रश्न. यानंतर 4थी टिपा आहे विस्मरणाची कारणे. 1. स्मृती ठशांचा ऱ्हास. स्मृतीतील एखादी माहिती आठवून पाहिली गेली नाही, तिचा वापर केला गेला नाही तर त्या माहितीचे ठसे अस्पष्ट होतात, त्याचा ऱ्हास होऊ लागतो आणि संबंधित माहितीचे ठराविक कालावधीनंतर विस्मरण होते. उदाहरणार्थ लहानपणी शिकलेल्या पाढ्यांची उजळणी केली नाही तर काही वर्षांनी त्यांचे विस्मरण होते. 2. स्मृती शेष विरूपण. स्मृतीत सातत्याने नवनवीन माहितीची भर पडत असते.
स्मृतीतील जुनी माहिती आठवून पाहिली गेली नाही, तिचा वापर केला गेला नाही, तर नवीन माहितीच्या समावेशनामुळे जुन्या माहितीचे ठसे बदलतात व त्यामुळे संबंधित माहितीचे ठराविक कालावधीनंतर विस्मरण होते. उदाहरणार्थ, एखादी कथा वाचल्यानंतर कालांतराने संचयित झालेल्या नव्या माहितीमुळे मूळ कथेच्या स्मृतींच्या ठशात काही बदल होतात व त्यामुळे कथा जशीच्या तशी आठवत नाही. क्रमांक 3. व्यत्यय. स्मृतीतील एक माहिती दुसऱ्या माहितीच्या स्मरणात व्यत्यय आणू शकते व परिणामी विस्मरण होऊ शकते. व्यत्यय पुढील 2 प्रकारचे असतात. 1. पूर्वलक्षी व्यत्यय किंवा अवरोध किंवा निरोधन. नवीन माहितीच्या अडथळ्यामुळे जुन्या माहितीचे अंशतः किंवा पूर्ण विस्मरण होणे म्हणजे पूर्वलक्षी व्यत्यय किंवा अवरोध किंवा निरोधन होय. उदाहरणार्थ, दुसऱ्या कवितेच्या अध्ययनाच्या प्रभावामुळे पहिल्या कवितेच्या स्मरणात येणारे अडथळे. क्रमांक 2. उत्तरलक्षी व्यत्यय किंवा अवरोध किंवा निरोधन. जुन्या माहितीच्या अडथळ्यामुळे नवीन माहितीचे अंशतः किंवा पूर्ण विस्मरण होणे म्हणजे उत्तरलक्षी व्यत्यय किंवा अवरोध किंवा निरोधन होय. उदाहरणार्थ, पहिल्या कवितेच्या अध्ययनाच्या प्रभावामुळे दुसऱ्या कवितेच्या स्मरणात येणारे अडथळे. 4. प्रेरित विस्मरण. अजाणतेपणी किंवा जाणीवपूर्वक एखादी माहिती विसरणे म्हणजे प्रेरित विस्मरण होय. प्रेरित विस्मरणाचे पुढील 2 प्रकार पडतात. 1. दमन. संघर्षमय, अनैतिक, अपायकारक, त्रासदायक, अस्वीकृत विचार अजाणतेपणी अबोधमनात दडपणे म्हणजे दमन होय. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचा आलेला राग अजाणतेपणी अबोधमनात दडपणे. 2. विचार दडपणे. संघर्षमय, अनैतिक, अपायकारक, त्रासदायक, अस्वीकृत विचार जाणीवपूर्वक दडपणे म्हणजे विचार दडपणे होय. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचा आलेला राग जाणीवपूर्वक दडपणे व दुसऱ्या गोष्टीवर लक्ष देणे. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे 150 ते 200 शब्दात लिहा. 1. मानवी विस्मरणाची प्रक्रिया सविस्तर स्पष्ट करा. 2. विस्मरणाची उपपत्ती स्पष्ट करा. सविस्तर उत्तर पाहूया आपण. क्रमांक 1. मानवी स्मरणाची प्रक्रिया सविस्तर स्पष्ट करा. उत्तर: बाह्य जगाची पंच ज्ञानेंद्रियेद्वारे माहिती जमा केली जाते. या माहितीकडे अवधान दिले असता ही माहिती अल्पकालिक स्मृतीत जाते. अल्पकालिक स्मृतीतील माहितीची वारंवार उजळणी केली असता ती माहिती दीर्घकालिक स्मृतीत जाते. मानवी स्मरणाची ही प्रक्रिया स्मृतीच्या 3 प्रकारांच्या सहाय्याने स्पष्ट करता येते. क्रमांक 1 किंवा अ म्हणूया, वेदनिक स्मृती. 1. वेदनिक स्मृती हा स्मृतीचा सर्वात लहान घटक होय. 2. पंच ज्ञानेंद्रियासमोरून एखादा उद्दीपक अवतीर्ण होऊन गेल्यानंतरही अत्यल्प कालावधीसाठी त्या उद्दीपकाबद्दलची स्मृती पंच ज्ञानेंद्रियात धारण केली जाते. या स्मृतीलाच वेदनिक स्मृती म्हणतात. 3. वेदनिक स्मृतीतील माहितीकडे पुरेसे लक्ष दिले असता ती माहिती अल्पकालिक स्मृतीमध्ये पाठवली जाते. ब. अल्पकालिक स्मृती. 1. अल्पकालिक स्मृतीत केवळ 15 ते 30 सेकंदापर्यंत माहितीची साठवण होऊ शकते. 2. जॉर्ज मिलर यांनी 1956 साली असे स्पष्ट केले की अल्पकालिक स्मृतीची धारण क्षमता 7+/-2 घटकापर्यंत किंवा उद्दीपकांपर्यंत मर्यादित असते. याला 7चा जादूचा आकडा असे म्हटले जाते. 3. अल्पकालिक स्मृती हा स्मृतीचा वेगळा प्रकार मानण्याऐवजी मिलर, गॅलंटर यांनी आणि प्रीबॅम यांनी अल्पकालिक स्मृतीस कार्यरत स्मृती असे नाव दिले. 4. अल्पकालिक स्मृतीस कार्यरत स्मृतीबरोबरच लघु स्मृती, प्राथमिक स्मृती, तात्कालिक स्मृती, साधक स्मृती, अस्थायी स्मृती अशी निरनिराळे नावे आहेत. कार्यरत स्मृतीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी, ध्वनी संबंधित वलय, घटना संबंधित यंत्रणा, दृश्य अवकाशीय पाटी हे प्रमुख घटक आहेत. क. दीर्घकालिक स्मृती. 1. सांकेतिक अनुभवांची सुनियोजित यंत्रणा व साठा म्हणजे दीर्घकालिक स्मृती होय. स्क्रीनशॉट काढत राहा. 2. अल्पकालिक किंवा कार्यरत स्मृतीतील माहितीची पुरेशी उजळणी किंवा नियमित सराव झाली असता ती माहिती दीर्घकालिक स्मृतीत पाठवली जाते.
दीर्घकालीन स्मृतीत नव्याने जमा झालेली माहिती आधीच्या माहितीशी जोडली जाते. 3. दीर्घकालिक स्मृतीतील माहिती सर्वसाधारणपणे आयुष्यभरासाठी लक्षात ठेवली जाते. या माहितीचे सहसा विस्मरण होत नाही. 4. दीर्घकालिक स्मृतीचे व्यक्त स्मृती आणि अव्यक्त स्मृती असे 2 प्रकार पडतात. 5. तथ्य आणि घटना यांच्या जागृत स्मृतींना व्यक्त स्मृती म्हणतात. व्यक्त स्मृतीत घटना स्मृती, अर्थपर स्मृती, आत्मचरित्रात्मक स्मृती, प्रकाश झोत स्मृती इत्यादी स्मृतींचा समावेश होतो. 6. अव्यक्त स्मृतीस क्रियात्मक स्मृती असेही म्हणतात. विविध क्रिया करण्याच्या संदर्भातील स्मृती म्हणजे क्रियात्मक स्मृती होय. एखाद्या क्रियेच्या नियमित सरावातून त्या क्रियेच्या संदर्भातील क्रियात्मक स्मृती निर्माण होते. प्रश्न दुसरा आहे, विस्मरणाची उपपत्ती स्पष्ट करा. म्हणजे विस्मरणाची कारणं आहेत ती. प्रश्न क्रमांक 5व्या मधील जो चौथा प्रश्न आहे त्याचं उत्तर मागेच झालंय, ते तुम्ही पाहू शकता. आता पुन्हा इथे जर हे उत्तर घेतलं तर व्हिडिओ लेक्चर खूप मोठं होईल आणि तुम्हाला ते डबल पाहायचा कंटाळा येईल. म्हणून विस्मरणाची कारणे म्हणजेच विस्मरणाची उपपत्ती. प्रश्न क्रमांक 5व्या मधील चौथा प्रश्न पाहू शकता तुम्ही. यानंतर प्रश्न 7वा आहे शेवटचा. खालील संकल्पना चढत्या क्रमाने पूर्ण करा. 1. तपशीलवार सराव, अल्पकालिक स्मृती, ज्ञानेंद्रियामार्फत उद्दीपकांची जाणीव होणे, दीर्घकालिक स्मृती, प्रत्यानयन. आता यांचा क्रम लावायचा आहे. लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे चढता क्रम असतो आणि मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे उतरता क्रम असतो. आता इथे चढता क्रम सांगितलाय, पाहूया आपण. पहिला आहे ज्ञानेंद्रियांच्याद्वारे उद्दीपकांची जाणीव होणे. त्याच्यानंतर घ्यायचं अल्पकालिक स्मृती, नंतर घ्यायचं तपशीलवार सराव, त्याच्यानंतर दीर्घकालीन स्मृती आणि प्रत्यानयन. अशा प्रकारे चढता क्रम पूर्ण करायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण स्वाध्याय सोडवलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.